तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. म्हणजे काही दिवस झाले, म्हणजे भरपूर दिवस झाले की पाऊस वगैरे आला नव्हता. तर त्यामुळे काय झालं की आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या देशातील बहुतांश म्हणजे जे लोक आहेत, शेतकरी लोक, ते पावसाची वाट बघत होते. कारण की पाऊस वगैरे आमच्या एरियामध्ये नव्हता आला. तुमच्या एरियामध्ये आला असेल तर त्याबद्दल तुम्ही सांगा. पण आमच्या एरियामध्ये भरपूर दिवस झाले आला नव्हता. तर बघा, शेतकरी पावसाची वाट बघत होती. तर या 2-3 दिवसामध्ये एवढा पाऊस आला की आमच्या शेतामध्ये सर्व पाणी भरून गेलेलं आहे बघा या साईडला. आणि इथे पण बघून घ्या, हा जो पूर्ण एरिया आहे, हा पूर्ण एरिया म्हणजे तलावासारखा भरून गेलेला आहे. तर असं असते मित्रांनो, कधी कधी शेतकऱ्यांना जेव्हा पाणी पाहिजे तेव्हा येत नसतो, आणि कधी कधी जेव्हा पाणी कमी पाहिजे तर त्याच्यापेक्षा जास्त पाऊस येतो आणि शेतकऱ्यांचं नुकसान करून जातो. तरच ह्यामध्ये छोट्याशा कॉर्नरमध्येच पाऊस पाणी साचलेलं आहे. तर होते एवढं फार तर होतेच, कारण की पाऊस पाहिजे होता शेतकऱ्यांना. तर त्यामुळे त्याबद्दल तर दुःख आणि सुख व्यक्त करावंच लागते मित्रांनो. तर ओके, तर बघा, आता पाऊस वगैरे झाला तर मला वाटते की आपल्या देशातील, आपल्या महाराष्ट्रामधील शेतकरी हॅपी असेल आणि थोडे खुश पण असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारची शेतकऱ्यांची अवस्था आहे. ते दोन्ही सिच्युएशनमध्ये काय डाऊनफॉल होत असते, पाऊस कमी आला तरी आणि पाऊस जास्त आला तरी. ओके ना मित्रांनो, तर चला बघा, आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.